मित्रांनो, तर तुमचं आपल्या थायलंड सिरीजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की आपण थायलंडमधील बँकॉक सिटीमधील चायना टाउन हे मार्केट पाहून आपण MBK मॉलपाशी आलो होतो आणि MBK मॉल तुम्हाला बाहेरनं दाखवला होता मी. आणि चला आता आपण आतनं MBK मॉल कसा आहे ते पाहूया. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच की मी फुकेटला जातोय का नाही जातो, कारण हा माझा शेवटचा दिवस आहे. त्यात मी डिसाईड का नाही फुकेटला जाणार आहे का नाही. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगा. चला, बाय बाय. मित्रांनो, फायनली एंट्री करतोय आपण. मित्रांनो, तर फायनली आलोय मॉलमध्ये. पण मॉलमध्ये काय फिरायचं, चला थोडंफार फिरू. लय मोठा मॉल आहे, काय घ्यायचं नाही आपल्याला तर फिरून ते काय करायचं. फॅक्टरी स्टोर काय बघूया आपण इथं. मित्रांनो, तर लय महाग आहे. हे पाहू शकता, हे साधे टी शर्ट आहेत ना, जवळपास 3,000 साडेतीन रुपयाला आहेत. आपल्या इकडचे टोपे पाहिजे गेल्या तर 1600 बात, म्हणजे ही टोपी 4-5 हजार रुपयाला आहे. मित्रांनो, आलोय वरच्या मजल्यावर, तर सगळीकडे गर्दी तशीच आहे सेम. लय मोठा मॉल आहे हा. ब्रो, हाऊ मच फॉर दिस? इट वर्क इट? Yes. We can place SIM card here. Yeah. How much for this? Okay. बात. Yes. मी आता नव्हे थायलंडमध्ये आहे. मित्रांनो, तर मी आता थायलंडमध्ये आहे. थायलंडमधल्या MBK मॉलमध्ये आलेलो आहे. मित्रांनो, तिथं आल्यानंतर ना नव्हे हा आपला iPhone 17 Pro Max ह्याचा छोटा वर्जन आहे मित्रांनो. आणि हे फोन वर्किंग पण होतोय. आपला चालतो ना आयफोन तसाच चालतोय हा फोन. नव्हे जवळपास 3600 रुपयाला आहे. 3600 इंडियन. 3600 आय डोंट नो इंडियन. तर मित्रांनो, 1200 बातला येतं. इंडियन 3600 रुपयाला हा फोन आहे. चांगला आहे तसा जर चालत असला तर. चला, अशा प्रकारच्या लई वस्तू आहे तिथं मॉलमध्ये. तर काय घ्यावं काय नाही असे पैसे पाहिजे फक्त. ओके ब्रो, नाईस टू मीट यू. हे आपला इंडियन दिसले का वाटलं मला. वेअर आर यू फ्रॉम ब्रो? यू आर फ्रॉम म्यानमार? Yes. ओके. दुसऱ्या मजल्यावर ही आहे. चला मित्रांनो, जाऊया आता खाली. लय मोठा मॉल आहे, तर फिरण्यात काय अर्थ नाही. पैसे नाही आपल्याकडून, कुठं फिरताय. ओके, चलो. बघण्याजोगी चीज आहे. पण तुम्हाला आता मी एवढं सगळं व्हिडिओमध्ये नाही दाखवणार. आपण लय गर्दीन बिल्डीन लय जबराट तिथं मॉल आहे मित्रांनो. तर चला बाहेर निघतोय आता. हे तर बाहुली गतच दिसते पोरगी. हाय, चल. मित्रांनो, तुम्ही बँकॉकला आला आणि MBK मॉलला नाही आला तर तुम्ही बँकॉक काय फिरला. तर मित्रांनो, पहा MBK मॉल कसला जबराट मॉल आहे मित्रांनो. हा MBK सेंटर म्हणून आहे. आणि ह्याच्या अवतीभोवतीचं वातावरण पहा मित्रांनो. मित्रांनो, हा मॉल नाही वे बँकॉकचा सेंटर पॉईंट म्हणून ओळखला जातो. वरनं मेट्रो चालली, खालनं हायवे चाललाय आणि त्याच्याबरोबर साईडला हा मॉल आहे. आणि किती गजबज आहे बघा, सगळे पर्यटक इथंच आहेत. तर बँकॉकमध्ये पण ट्रॅफिक रोड जाम होतात बघा, असे जाम झाले. मेट्रो चालली, मेट्रोत गेलेलंच परवडतंय जास्त करून. तर चला जाऊया आपण आता. आपल्याला फुकेटला जायला गाडी भेटते का बघूया. मित्रांनो, तर मी आता बराच वेळ झाला नाही इथं बसलोय MBK मॉलपाशी. तर मित्रांनो, इथं मी ऑब्झर्व केलं, इथं ना डबल मेट्रोचे ट्रॅक आहेत. एक ग्रीन मेट्रोचा आणि एक येलो मेट्रोचा, एका एक 2 ट्रॅक आहेत पाहू शकताय. कसलं जबर इंजिनिअरिंग लावलं इथं.
चला लय डोकं लावलं इथं. कसला चौकच कसला जबराट बनवलाय बघा. इथनं खालनं सगळ्या गाड्या चालल्यात. वरती असा मोठा एरिया बनवलाय वापरायसाठी. मित्रांनो तो फायनली आता परत रूमकडं निघालोय. मला खरं तर ह्याला जायचं होतं आपल्याला फुकेटला. फुकेटचं काय झालं माहिती का, एकतर मला जायची इच्छा आहे पण त्याचं बजेटच नाही आहे. काय होतं एकदम काटाव पास होते. त्यात कसं आहे मला अजून इथं 5 दिवस मला फ्लाईटला टाईम आहे. तर त्यात मला खाण्याला आणि राहण्यालाच तेवढे पैसे खर्च होतात. त्यात यायच्या जायच्या जो प्रवास आहे ना, त्या प्रवासाचे पैसेच नाही आहेत माझ्याकडं. एका साईडचे आहेत समजा 1000 बात जर असले एका साईडचं तिकीट, तर एका साईडचं आहेत माझ्याकडं. पण एका साईडला पैसेच नाही आहेत माझ्याकडं यायला परत. मग तिकडं अडकण्यापेक्षा माझ्याकडे मी सगळं प्लॅन होतं माझ्याकडे कार्ड असतं ना, तर मी ओकेमध्ये सगळं फिरलो असतो. कारण माझ्याकडं कार्डवर पैसे पण होते की मी अजून समजा काही इमर्जन्सी आली तर अजून थांबू शकतो, असे एवढे पैसे बी होते त्याच्यावर. त्यामुळं काय अडचण नव्हती. फक्त कार्डच नाही आलं माझं शेवटच्या क्षणाला. भावाचं घेऊन आलो तर त्याचं चाला नाही. खाली पण मॉल आहे केला का, खालच्या पार्टमध्ये पण मॉल आहे. जबराट मॉल आहे ही, मला आवडले ठिकाण. पण चलो मित्रांनो, तर प्रत्येक चौकात असे सुंदर असे हे बनवलेत पाहू शकताय स्ट्रक्चर. तर म्हणजे प्रत्येक चौकात एकच नाही, प्रत्येक चौकात असं बनवलंय. बुद्ध मंदिरा टाईपच असं काही ते बनवलेलं आहे, पण मस्त बनवलं आहे. बऱ्याच जागा सोडल्या आहे मध्ये चौकात. तर आपल्या दिल्लीमध्ये गार्डन बनवलं आहे बघा प्रत्येक चौकात, तसं त्या गार्डनच्या जागावर त्यांनी असे काही ते मनोरे बनवलेत. मित्रांनो, तर मी आत्ता नव्या बसमधनं उतरलो तर हे सर भेटले आपले बँगलोरचे. मराठी? हां मराठी. चलो मी जल्दी मित्रांनो, सिग्नल नाही काय नाही, तसंच चाललोय आम्ही. पोलीस when there is someone police see don't find they but they spoke loudly. Yeah. Do you see this road? This road is known for crocodile meat. All meat available here mostly. तर मित्रांनो परत आलोय आता त्या रोडला. तर परत जाऊन बघूया आपण काय काय कशाचं मटण आहे काय नाही. मित्रांनो तर परत आलोय आता इथं. त्या दिवशी पाहिलंच तुम्ही आपल्यावर सगळी पिसळत होती. तर आता परत आलोय लोकांना त्रास द्यायला. कबाब, चिकन कबाब. वा मित्रांनो, तर परत आलोय पाहू शकता इथं crocodile मीट. भाऊने पुढे लावलाय सर. कोण लोक खात्यात पण एन्जॉय करतात तिकडं बघा, ते बसून खात्यात. ओके चला जाऊया पुढं. सर हाऊ मच फॉर 300. स्मॉल बॉय? दिस वन 380. ओनली फॉर शर्ट? ओनली फॉर शर्ट पॅन्ट? Yang. Hello ma'am, how much the price? 250. Snake is 250. Họ ăn And, video họ này. Huh? This is a warm. You eat right? You eat one? You eat one okay? I don't eat. Then But you photo, you video go. okay. Money. How much? This 50 baht on. Oh, 15 10 baht. So everyone taking 10 baht. 10 baht okay. Okay. I will come later. Thế nhằng, you ask là you just come later. You know no food. No food. No food. Okay. Okay. इथे कॅन्सल करायचे. आता मँगो शेक पितो एक. इथला लय फेमस आहे तर मँगो शेक. गिव मी वन मँगो शेक. मँगो शेक. One mango shake. How much for this one dragon fruit? 70 baht.
मित्रांनो तर फायनली नाही वे मँगो शेक घेतला इथला लय फेमस मँगो शेक आहे म्हणे तर मँगो शेक पितोय आज बघूया कसा लागतोय मँगो शेक तर 50 बातला आहे म्हणजे 50 बात म्हणजे जवळपास 150 रुपयाला आहे तर भाऊला 150 रुपये देतोय पडल तर मित्रांनो अशा प्रकारे कॅरी बॅग दिलेली जाते स्नेक Next. 300 for dear Okay. I give you. no Okay. no thanks How much? I'm fine. मित्रांनो तर आता परत आलोय मी हाऊसिंग रोडला तर मित्रांनो इथं पाहू शकता लोक निवांत आपले बिअर वगैरे पेत बसलेले असतात अशा प्रकारे आणि ब्रो डस्टबिन थँक्यू जिथं खाल्लं त्यालाच दिलं माघारी आणून चला मित्रांनो तर फायनली पोचलोय आता इथं बघूया कौन है ब्रो तो दुनिया ब्लॉगर से भरी हुई है कहाँ से आप पाजी मैं इंडिया से हम फ्रॉम हिमाचल प्रदेश हाँ मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश शिमला के पास है चैल ओके जसे मराठी ओके वेरी नाइस मित्रांनो तर आपण नव्हे आता इथं पोचलोय हॉस्टेलला तर हे सर आपले भेटलेत हिमाचल प्रदेशमधनं मैं आपके इधर रुका था जब हिमाचल से उधर जाता था गुरुद्वारे में रुका था अच्छा ओके चलो हमारे गुरुद्वारे में भी रहने का है अरेंजमेंट ओके